नमस्कार, मी शामराव मोकाशीन. शासनाच्या आरटीओचे कार्यालयांना जागा नाहीत बघा, त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या नाहीत. महाराष्ट्राच्या परिवहन आयुक्तांना सुद्धा स्वतःच्या मालकीची जागा नाही, तीही भाड्याची आहे. दहिसर आरटीओ यांचीही स्वतःची जागा नाही, त्यांना आजपर्यंत मिळालेलीच नाही, तीही जागा भाड्याची आहे. आणि वडाळा आरटीओ त्यांचीही जागा भाड्याची आहे. अगदी तुम्हाला जर काही ह्या शासनाची कार्य, मग पोलीस कार्यालय सुद्धा असणार. आता समजा मीरा भाईंदर पोलीस आयुक्त कार्यालय आहे, त्यांचीही जागा भाड्याचीच आहे. आता समजा आपलं कुरार पोलीस स्टेशन जे आहे, त्यांना जी जागा त्यावेळेला दिलेली आहे ती तात्पुरती जागा दिलेली आहे. त्याच्यामुळं कुरार विलेज पोलीस स्टेशनचं पोलीस विभागाला सुद्धा बांधकाम वगैरे करता येत नाही. म्हणजे कायदे बी असे आहेत, त्यांना जागा दिली पण तात्पुरती जागा दिली आहे. कागदपत्र तसंच आहे, तात्पुरती जागा दिलेली आहे. कायमस्वरूपी पोलीस विभागाला ती जागा दिली आहे का? नाही. त्याच्यामुळं पोलीस विभागाला जर तिथं ते पोलीस स्टेशन तोडून बिल्डिंग मोठी बांधायची म्हणलं तरी ते कुरार पोलीस स्टेशनला करता येत नाही. असे हे शासनाचे सगळे हे आहेत. म्हणजे इकडं राजकीय नेत्यांनी सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे आणि ज्या ज्या शासनाच्या कार्यालय आहेत त्यांना त्या विभागाची जागा त्यांना उपलब्ध करून दिली पाहिजेत. किंवा मुंबईसारख्या ठिकाणी जर शासनानं म्हणलं तर शासकीय इमारती ह्या बांधायला पाहिजेत. आता समजा आपण बऱ्याच वेळ शासनाला पत्र लिहिलेली होती की दहिसर चेक नाक्याला एअर इंडियाची केंद्र सरकारची ही जागा होती, ती आम्ही निदर्शनास आणलेली होती. ती एअर इंडियाची जागा होती आणि ती जागा केंद्र सरकारची होती. मग वेळोवेळी पाठपुरावा करून तशी ती जागा शासनानं महाराष्ट्र शासनाला हस्तांतरित केलेली आहे. आणि त्या ठिकाणी सुद्धा शासकीय इमारत जर बांधल्या 20-20 माळ्याच्या 2-3, तर शासनाची सगळी कार्यालयं तिथं बसली जातील. म्हणजे शासनाच्या मालकीच्या जर इमारती शासकीय कार्यालय म्हणून असतील तर एका बिल्डिंगमध्ये सुद्धा 20-25 कार्यालय बसू शकतात. पण असं ह्यांचं कुठलंही काम करायची पद्धतच शासनाची वेगळी आहे आणि शासनाच्या अधिकाऱ्यांना बी काय पडलेलं नाही बघा. त्याच्यामुळं सर्वसामान्य लोकांनी आता एवढंच कार्य करायचं आहे बाबांनो, कमीत कमी शासनाची जी कार्यालय आहेत त्यांना स्वमालकीच्या जागा द्या. किंवा असे मोठे कुठं भूखंड आहेत, आता समजा आता दहिसर चेक नाक्याला एअर इंडियाची जी जागा आहे ती जवळजवळ 500 एकराची जागा आहे आणि त्यातली काय आता मेट्रोला थोडी दिलेली आहे, 2-3 एकरावरती काहीतरी केस आहेत. म्हणजे ही जागा महाराष्ट्र शासनाने झालेली आहे. आपण बऱ्याच वेळेला पहिले प्रयत्न केलेले होते, पत्र लिहिलेली होती, एअर इंडियाची जागा होती आणि एअर इंडियाचं तिथं आता काही कामच चालत नाही. तर तिथं सुद्धा शासनानं शासकीय इमारत बांधावी, द्यावावी ना सगळ्या कार्यालयांना जागा. व्हिडिओ शेअर करा.